वृद्धांना भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणाऱ्या इसमांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद करून चोरलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्या केल्या हस्तगत। फिर्यादी संतोष चंद्रसेन गायकवाड वय 68 वर्षे, राहणार समतानगर, केडगाव, अहिल्यानगर। दिनांक 28 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा केडगाव वेशीसमोर केडगाव अहिल्यानगर इथं बसलेले असताना 2 अनोळखी इसमांनी फिर्यादी यास भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढण्यास सांगून ती 20 रुपयाच्या नोटामध्ये गुंडाळून ती फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशामध्ये ठेवली असं भासवून त्या 2 अनोळखी इसमांनी सोन्याची अंगठी फिर्यादी यांच्या खिशामध्ये न ठेवता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता घेऊन जाऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 217/2026 BNS 2023 चे कलम 318(4), 316(2), 3, 5 प्रमाणे फिर्यादी नामे अरुण साधू निंबाळकर वय 74 वर्ष, राहणार लेखानगर, एकविरा चौक, सावडी, अहिल्यानगर। 28 मार्च रोजी सकाळी 10च्या सुमारास पुन्हा एसटी स्टँड इथं पाथर्डी बसची वाट पाहत असताना तिथं 2 अनोळखी इसम यांनी तुमचे भविष्य सांगतो असं सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून 20 रुपयाच्या नोटामध्ये गुंडाळून ती पिशवीमध्ये ठेवली असं भासवून ती अंगठी पिशवीमध्ये न ठेवता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। त्यानंतर फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करून 2 अनोळखी इसमाची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडनं चोरीस गेलेले एकूण 1,20,000 रुपये किमतीच्या 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि एक 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हस्तगत केल्या आहेत। सदर प्रकाराबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 218/2026 BNS 2023 चे कलम 318(4), 316(2), 3, 5 याप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले या करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।